नमस्कार मंडळी, कसे आहात? मी उर्मिला तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. संडे आणि त्यात पौष महिना म्हणून आम्ही गेलो होतो कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी. सकाळी लवकर पोहोचून सुद्धा मंदिरामध्ये खूप गर्दी होती, कारण रविवार होता. त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेऊन तसंच बाहेर पडलो. मंदिराच्या गेटमधून थोडंसं बाहेर चालत गेल्यावर तिथे समोरच प्रसादालय आहे. आम्हाला प्रसाद घ्यायचा होता, पण गर्दी खूप असल्यामुळे आम्ही अवॉइड केलं आणि आम्ही बाहेरच जेवण केलं. मंदिराच्या आवारामध्ये काही स्टॉल्स आहेत. मला महालक्ष्मी देवीचा फोटो घ्यायचा होता, म्हणून मी फोटो बघत होते आणि मला हवा तसा फोटो मिळाला. आणि इकडे एक लहान मुलगा कबुतरांसोबत छान खेळत होता. ते बघून मला खूप छान वाटलं, म्हणून मी ते पण शूट केलं. मंदिरामधून आम्ही गेलो होतो महाद्वार रोडला. महाद्वार रोडला तुम्हाला शॉपिंगसाठी बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या टाईपचे ड्रेस, इंडियन ड्रेस, वेस्टर्न ड्रेस, ज्वेलरीज, हेअर ॲक्सेसरीज असे खूप काही ऑप्शन्स आहेत. संक्रांत जवळ आली असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वाण सुद्धा बाजारामध्ये आले होते. मी तेच बघत होते. आणि ज्या महिलांची पहिली संक्रांत आहे त्यांच्यासाठी डेकोरेशनचं सामान पण आलं होतं. माझी सुद्धा लग्नानंतर पहिली संक्रांत आहे आणि मला खूप छान पतंग भेटले. त्या पतंगावरती संक्रांतीचे मेसेजेस पण होते. मला ते आवडले म्हणून मी ते घेतले. बोरणांसाठी सुद्धा त्यांच्याकडे एक पॅकेट होतं, ज्याच्यामध्ये बोरणांच्या डेकोरेशनचं सगळं सामान होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तिकडून आम्ही गेलो होतो रंकाळ्यावर. रंकाळ्याचं रिनोव्हेशन झाल्यापासून आम्ही गेलोच नव्हतो, म्हणून विचार केला की तिकडे पण एकदा जाऊन यावं. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे वातावरण पण अगदी छान होतं. थोड्या वेळ तिथेच बसून मग आम्ही घरी जायला निघालो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुन्हा लवकरच. बाय.